शाबास. श्री गजानन मंडळे. हा शक्ती तुला होता की तमाशा, मला तेच समजलं नाही. अरे बाई नुसती बोल बच्चन, अमिताभ बच्चन. तुझ्या गाण्याचा तुला सूर आहे का? अरे या जगन्नाथ बुवाची बरोबरी करताना तुझी खालती पण लाल होईल आणि वरती पण लाल होईल. अरे जगन्नाथ बुवा भजनी बुवा आहे. माझे हार्मोनियम जी समोर आहे की जशी एखाद्या आंधळ्याला काठीची गरज असते त्यावेळी तो आंधळा काठीची मदत घेत असतो, तशाच मला ज्यावेळी मला हार्मोनियमची गरज लागते त्यावेळी मी हार्मोनियमची मदत घेतो. तू नुसती बोल बच्चन आणि तू एक लेडीज गायिका आहेस म्हणून तुला किंमत आहे ना, ते चारण्याच्या लायकीची नाहीस तू. अरे जगन्नाथ बुवा तुझा आवाज लागतोय ना, बेंबीती तुझ्या रक्त वाहतील. अजून कुठून कुठून रक्त वाहतील ते मला नाही माहिती, पण या जगन्नाथ बुवाची बरोबरी तू करू शकत नाही. आणि बाईंच्या नावापुढे काय, तर रत्नागिरीची वाघीण. आईकडे हिच्या वाघ गेलेला की काही झोपायला, तू वाघीण जन्माला आली. मी ना रायगडचा बादशाह, रायगडचा वाघ नाही, कारण वाघाच्या पोटीच वाघीण जन्माला आली, दुसरं कोण येणार आहे बुवा. आणि बाई काय म्हणतात, बाई काय हा प्रकार, आणि तुझा किती आहे का हा आकार. पाठून पण फुगलीस आणि पुढून पण फुगलीस. फक्त लेडीज आहे म्हणून हिला किंमत आली. मगाशी बाई म्हणतात काय, तर पोटा पाण्याचं साधन आहे. पेटी माझ्या पोटा पाण्याचं साधन अजिबात नाही. पेटी हे माझ्या करमणुकीचं साधन आहे आणि माझ्या भक्तीचं साधन आहे. सर्वांना माहिती असेल कुडगावमध्ये 1 करोडाचं मंदिराचं काम चालू आहे. माझ्या भजनाचा आणि नाचाचा सर्व पैसा मी मंदिराला देत असतो. मी काहीच ठेवत नाही. मी ईश्वराला माझा शब्द दिला आहे, जोपर्यंत माझ्या मंदिराचं उद्घाटन होत नाही तोपर्यंत भजनांच्या शक्तीतून असेल, भजन असेल, येणारा पैसा जो खर्च करून होणार शिल्लक राहणारा पैसा हा मी मंदिराला देत असतो. पाहिजे असतील तर माझे ग्रामस्थ येत आहेत, त्यांना विचारून बघा. मला ईश्वराने खूप दिलेला आहे. माझे वडील रिटायर मुख्याध्यापक आहे, भाऊ पोलीस आहे, त्यामुळे मला काही एवढे घरचं टेन्शन नाही. पप्पांची जोपर्यंत चालू आहे पेन्शन तोपर्यंत मला नाही टेन्शन. मी स्वतःने याच्यामध्ये झोकून दिलेलं आहे. घरची अजिबात माझ्यावर जबाबदारी नाही. परत बाई काय म्हणतात, तुला मी संधी दिली. अगं तुला चारण्याच्या पण लायकीचा तुझा आवाज नव्हता, त्यावेळी कॅसेटला संधी तुला मी दिली. अक्षरशः कानसे सरांनी हिला, दुर्वादादा असतील, त्या कॅसेटचे मुख्य संचालक दुर्वादादा होते, आणि मी खर्च करून कानसे सरांना सांगितलं की एखादी तुम्ही गायिका द्या, तेव्हा ही आली. हिची चारण्याची लायकी ना, अक्षरशः हिला मी ज्या वेळेला बघितली पायकोली बुवा त्यावेळी मी नाराज झालो. माझ्या गुरुवर्यांना बोललो, बुवा पैसा फुकट गेल्यासारखा वाटतोय, कारण हिला रागच करत नाही ना. आता काय झालं, शक्तितुरामध्ये गायिका नाही. शक्तितुराची एकमेव ख्यातनाम गायिका आणि सुरातली गायिका रुदाली दळवी पण आहेत, बाकी इतर गायिका पण आहेत, पण संगीताताईने पाय मागे घेतल्यामुळे ह्यांची किंमत वाढली. तुमची घासून घासून लाल होईल तरी संगीताताईंची तू बरोबरी नाही करू शकत. हे फक्त हिजळपणा असं करायचं आणि लोकांना भुलवायचं, दुसरं काय तुझ्याकडे आहे. चारण्याच्या लायकीची नाहीस. आणि काय म्हणतोय, बुवा फुकट मध्ये आलाय. आयोजकांना माझी विनंती आहे, माझे जे पॉकेट भरले त्याच्या तोंडावर मारा तिच्या. बाईनी नुसती इथं नुसतं टाइमपास केलेलं आहे. म्हणून नाही लायकीची बेसूर गायकीची
कुठला राग हे तेजल तुला राग कळतोय का कुठला एखादा तरी राग इथं बोलून दाखव स्वरलिपी आणि मी तुला सांगतोय जेवढी मी पहिल्या बारीमध्ये गाणी गायली दुसऱ्या बारीमध्ये गाणी गातोय आणि कधीही मी इतर कार्यक्रमांमध्ये जी गाणी गातोय ती गाणी जर मी हार्मोनियमवर नाही वाजवली तर जगन्नाथ बुवा शक्ती तुला सोडून देईल आणि आजचं पाकिट पण तुझ्या तोंडावर मारून देणे माझी लायकी आहे अरे तुझी काय लायकी आहे फक्त बोल बच्चन अमिताभ बच्चन बस नाचता येईना ढुंगण वाकडं तसं ते ढुंगण किती आहे ते तुम्ही बघितलेलंच आहे आकार म्हणून या बाईचा तोरा खूप आहे नाही का शक्तिधुरामध्ये गायिका कमी आहेत म्हणून हिचा तोरा वाटलाय 50,000 आणि 40,000 अरे तुझी लायकी आहे का 50,000ची तुझ्या वाजंत्री आणि तुझ्या नाचणाऱ्या मुली आहेत म्हणून तुझं मोठं नाव आहे ना ते चारण्याच्या पण लायकीची नाहीस तू गायकीचा तर विषय सोडूनच दे तुझी स्केल तुला कळत नाही आणि जगन्नाथ बुवा स्केल मधला बुवा आहे कोणाची माय नाही की बुवा तुम्ही स्केल सोडून जाताय म्हणून शास्त्राधारे पद घेत आहे लक्ष असू द्या अगदमशी तोरा गाऊ नको अशी मस्त आहे मस्त काळी मस्त गुडगुडीत बघितली ना कशी जाडी मजा येत असेल नाही म्हशीकडं तुम्हाला पण बघून मजा आली असेल म्हशीला खरं सांगा कुठे बघत होता पाठी का पुढं नेमकी नजर तुमची कुठे होती तिच्या बोलावर होती ना नजर कुठे होती तिच्या बोलावर ना बोलावर नाही बोलावर बोलतोय मी तुम्ही म्हणतोय समजू नका मी बोलावर नाही बोलत मी काय म्हणतोय बोलावर अगमची तोरा जाऊ नको अशी गळ्याशी आली तुझ्या गपाशी जाऊ नको लांब इथेच थांब ए मशे तिला पाकिट देऊ नका माझी बारी झाल्याशिवाय दादा भाऊजी पाकिट द्यायचं नाही जाऊ नको लांब इथेच थांब आणि माझं पाकिट आपण किती पैसे आहेत तिला खोलून दाखवा आणि मग हिची खोलून मारतोय मी मला बोलते काय फुकट मध्ये अरे माझी ती लायकी नाही माझा आलेला पैसा मी मंदिरालाच देतो आणि माझा धंदा नाही जशी बायकोली बोलची सवय आहे आणि तशीच माझी ही सवय आहे आपला होणारा खर्च निघाला बाद झाला बुवा आपला धंदा आपल्याला ईश्वराने खूप दिलेला आहे रुपेश श्याम मांडे 101 रुपये बुवा खदलवा आणि संदेशचा मेसेज बोलते काय अरे तुझा तो नवरा आहे संदेश तो काय करतोय कीबोर्ड वाजवतोय म्हणजे फक्त बोट हलवायचाच काम करतोय बाकीचं काम नाही आणि दुसरा संदेश आहे तो खालून लावतोय एक संदेश बसून आणि एक संदेश खालून आणि हिला लावायला खाली खऱ्या अर्थाने बाई पाहिजे पण नाही तिथं पण लावायला पुरुषच नाही संदेश लावतोय खालून आवाज आणि एक संदेश तिथं बसून लावतोय आणि मध्ये मध्ये तो पंकज ठोकतोय प्याडवाला पंकज तो पण मध्ये मध्ये ठोकतोय सर्व विषय शब्दांना आमचा पण प्याडवाला बघा ठोकतोय कुठे तसा मध्ये खरंच मध्ये मध्ये पंकज पण ठोकतोय प्याड हा असू दे अगमशी तोरा जाऊ नको अशी गळ्याशी आली तुझ्या गपाशी जाऊ नको लांब इथेच थांब तुझं ढुंगाण झालंय जाम ढुंगाण बघितलं ना म्हशीचं कसं आहे ते नक्की बघितलं शाबास अगं तुझं ढुंगाण झालंय जाम दोघांनी करून काम हे म्हशी काळ्या म्हशी तू कालीच आहेस मेकअप केल्यावर कुठे रूपात येतेस काळी महिना अगं काळे महिना दिसते तरुण है ना ही काळीच आहे फक्त मेकअप केल्यावर गोताड मेकअप उतारली का भूताड काय पण लहान पोरांना इथं ठेवू नका हो नाही तर आकावरून घास न्यायला लागेल लहान पोरांची नजर पण हिच्यावर नका टाकू नाही तर माहिती आहे ना पोरं रडतील आणि मग हिने तेजलला बघितली वाटे ना घास काढा
ग मशी तोरा जाऊ नकोशी गळ्याशी आली तुझ्या ग फाशी जाऊ नको लांब इथेच थांब तुझं ढुंगाण झालंय जाम दोघांनी करू नका दोघांनी करू नका अग काढलाय तुझा घाम तेजल रंभ आणि करंभ ज्यावेळी म्हशीला भोग देतात आणि त्यानुसार मग महिषासुराचा जन्म होतो या शास्त्रावर गीत आहे दोघांनी करू नका अग काढलाय तुझा गळ्याशी आली तुझ्या ग फाशी जाऊ नको लांब इथेच थांब जाऊ नको लांब इथेच थांब तुझं ढुकान झालंय जाम तुझं ढुकान झालंय जाम दोघांनी करू नका मंडळी खडसे कोळी समाजाचे अध्यक्ष भांजी नांगेगाव गुणे सर यांच्याकडून 151 रुपये धन्यवाद. विजय रामचंद्र गुणे सर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये धन्यवाद. हिची नाही खदलावली तर नावाचा जगन्नाथ बुवा नाही सांगणार. ही लायकीची आहे का? ही माझ्या समोर बोलबच्चननी ही लायकी नाही हिची आणि गायकीची तर अजिबात लायकी नाही. इकडूनचा अर्थ आणि तिकडूनचा अर्थ घेते आणि मी सांगते मी गाणी लिहिली तुझी लायकी आहे का? अरे जात बाईची लय घाईची. चंद्रकांत तुरमाडकर माझे मित्र चंद्रकांत तुरमाडकर यांच्याकडून फेस काढण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाही जात बाईची लय घाईची इथं नखरा तू करतेस काय इथं नखरा तू करतेस काय माझ्या जोडीला आलीस काय ग तुझी जठाची लायकी हाय माझ्या जोडीला आलीस काय ग तुझी जठाची लायकी हाय माझ्या जोडीला आलीस काय ग तुझी जठाची लायकी हाय माझ्या जोडीला आलीस काय ग तुझी जठाची लायकी हाय. सतबाईची लयगाईची सतबाईची लयगाईची इथं नखरा तू करतेस काय इथं नखरा तू करतेस काय माझ्या जोडीला आलीस काय तुझी जठाची लायकी हाय माझ्या जोडीला आलीस काय तुझी जठाची लायकी हाय. हिच्या बरोबर माझा नवरात्रीमध्ये 11 ऑक्टोबरचा कार्यक्रम सुद्धा फायनल झालाय कोल्हापूरमध्ये रत्नागिरीमध्ये आणि पुढल्या वर्षी 11 जानेवारी 2025 मध्ये माणगावमध्ये कार्यक्रम बुक झालाय. आयुष्यामध्ये रणांगणामध्ये सांगतोय हिच्या तोंडाला नाही आग लावली ना तर नावाचा जगन्नाथ बुवा नाही होणार. हिचा सगळा शास्त्र पुराण तिथं मांडेल मी. बघा तुम्ही शास्त्राला गाणे गाऊन हिच्या तोंडाला आग लावेल. मला माहिती आहे ती कुठल्या पद्धतीने बोलत होती आणि काय बोलत होती. तुझी लायकी काय ना ती माणगावमध्ये आणि तुला रत्नागिरीमध्ये कळेल. टेन्शन घेऊ नको. हा जगन्नाथ बुवा पाप आहे. तुझी काय लायकी आहे माझ्या समोर मी जे आलाप मारेन ना तुझी संपूर्ण क्षेत्र संपून जाईल. म्हातारी होशील बया म्हातारी कुठला मावशी दिसशील तरी पण तुला ही माझ्या आळाप येणार नाही. दुसऱ्या बारीपर्यंत तोरेवाल्यांच्या एवढा प्रेक्षक कुठे राहत नाही ऐकली बरोबर ना. परंतु तुम्हा मायबाप रसिक वर्गाचा माझ्यावर असणारं प्रेम आणि माझा कार्यक्रम बघण्याची असणारी तुम्हाला ओढ आणि त्यामुळे तुमची उपस्थिती अजून इथे आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला मी मनोरंजन करण्याचं तुमचं काम करणार आहे. एक गीत लक्ष द्या. सर्वांनाच माहिती असेल की मोबाईलचा जमाना आहे नाही का. कोणाला आयडियाचा टावर लागतो तर कोणाला व्होडाफोनचा लागतो कोणाला एअरटेलचा लागतो तर कोणाला जिओ. आता बाईला कुठला लागतोय जिओ.
कारण जीवो हजारो म्हणून देई ताकत बाईला, देई ताकत बाईला, अशी एकच पावर हाय. अहो बघा या बाईचा, लक्ष असू द्या, अहो बघा या बाईचा, हिचा जीव चोटावर हाय. काय? अहो बघा या बाईचा, हिचा जीव चोटावर हाय. कशावर? जीव चोटावर, हिचा जीव चोटावर हाय. वा, शब्द शब्दाकडे लक्ष असू द्या. अहो बघा या बाईचा, हिचा जीव चोटावर हाय. अहो बघा या बाईचा, हिचा जीव चोटावर हाय. अहो बघा या बाईचा, हिचा जीव चोटावर हाय. देई ताकत बाईला, अशी एकच पावर हाय. देई ताकत बाईला, अशी एकच पावर हाय. अहो बघा या बाईचा, जीव चोटावर हाय. अहो बघा या बाईचा, जीव चोटावर हाय. आजच्या कार्यक्रमामध्ये मला जे ढोलकी वादक आहेत पांडुरंग महाराज सुतार, खूप मोठे नाव आहे शक्तीशिवराज क्षेत्रामध्ये, आणि त्यांना रात्री कार्यक्रम आहे महाकाळ भवन मध्ये, त्यांना चिपळूणला जायचं आहे. वेळ होते तरी पण महाराज एवढे दंग झालेले आहेत की जसे नामदेवाच्या कीर्तनामध्ये भगवान पांडुरंग दंग झाले, तसे माझ्या शक्तीपीठामध्ये माझे महाराज पांडुरंग दंग झालेले आहेत. महाराज धन्यवाद. रामकृष्ण हरी. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. लक्ष असू द्या. अरे या काही पडली, बाईने जुगाराचं गाणं गायलं, माझंही जुगाराची तोंड देत आहे. लक्ष असू द्या. अरे या काही पडली, बादशाही पडला, या काही पडली, बादशाही पडला, जवा तू रूप फुटल्यावर, जवा तू रूप फुटल्यावर, राणी उतानी रडली हो, हे राणी उतानी रडली हो, खाली माझा गुलाम उठल्यावर, राणी उतानी रडली हो, खाली माझा गुलाम उठल्यावर. या काही पडली, बादशाही पडला, या काही पडली, बादशाही पडला, सर्वात रूप फुटल्यावर, सर्वात रूप फुटल्यावर, राणी उतानी रडली हो, राणी उतानी रडली हो, गुलाम उठल्यावर. चिकना चिकना हमाल देखना, चिकना चिकना हमाल देखना, ही पारवयाची कवली रे. विश्वामित्राचं शास्त्र आहे. चिकना चिकना हमाल देखना, ही पारवयाची कवली रे. करामत माझी दावली रे, करामत माझी दावली रे, हिला उद्याने घेऊन जवली र. करामत माझी दावली र, हिला उद्याने घेऊन जवली र. करामत माझी दावली र, उद्याने घेऊन जवली र. करामत माझी दावली र, हिला उद्याने घेऊन जवली र. चिकना चिकना हमाल देखना, चिकना चिकना हमाल देखना, ही पानवयाची कबुली र, ही पानवयाची कबुली र. सर्व स्टॉक माझा तिथं उतरवणार आहे. गेल्या वर्षी लोणेऱ्यामध्ये तेजल मॅडमचा आणि माझा कार्यक्रम होता. काय झालं, तिथे पुन्हा डबल मला संधी मिळाली आणि हिला हकालपट्टी केली. हिची हिला ठेवली नाही, कारण त्याच्यासाठी लायकी लागतं. एखाद्या गावामध्ये वंशभर कार्यक्रम करणं ही आपल्या कार्यक्रमाची पोचपावती असते दादा. खरोखरच जिथे जिथे हिच्या आणि माझे कार्यक्रम झाले तिथे तिथे द्विगुणित कार्यक्रम मी केले. हिला कुठेच वरती चढून दिले नाही. हे फक्त आपली फालतू बरोबर करायची.
शक्तीवाल्याची दुसरी बारी कधी 1 तासात जास्त का बुवा? 1 तास घेतला हिने. खरोखरच मला टेन्शन फक्त पांडू महाराजांचं आहे, कारण मला कलाकार भेटत नव्हते. आयत्या वेळी कार्यक्रम परवा दिवशी डन झाला, पण पांडू महाराजांना मी फोन केला, त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि सर्व हे कलाकार माझ्या सेवेसाठी सादर केले. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ दे. धंदा कराया आलीस तू तरी ठेवते का झाकून, धंदा कराया आलीस तू तरी ठेवते का झाकून, धंदा कराया आलीस तू तरी ठेवते का झाकून, माझं सामान घेशील का? मगाशी बाई काय म्हणते, अटक करा पुण्यात, त्याला म्हणते बोटच दिसतात. आता सामान पण आहे ना, सामान पण आहे, बघायची इच्छा आहे का? बाई बोलला ना मगाशी, म्हणतो बोट घालून काय होणार आहे, सामान घालू, त्यात काय? आणि स्वतः आणि सामान म्हणजे काय? धंदा कराया आलीस तू तरी ठेवते का झाकून, माझं सामान घेशील का? तेजल माझं सामान घेशील का? तेजल तुझ्या 2 टांगात टाकून, माझं चौपाटीवर 2 टांगी असतात नाही का, चौपाटीवर 2 टांगा हिचा धंदा. मग त्यामुळं जाणारा पर्यटक बोलतात की माझं सामान आहे हे तुझ्या 2 टांगामध्ये टाक. त्या विषयावर गीत आहे. धंदा कराया आलीस तू तरी ठेवते का झाकून, माझं सामान घेशील का? 2 टांगात टाकून, 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 धंदा कराया आलीस तू तरी ठेवते का झाकून, धंदा कराया आलीस तू तरी ठेवते का झाकून, मंडळी. अजून एक झोमणारे गाणं छान तुमदारकर त्याकडून 500 रुपये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घेतोय. काही सूचना आता हो मला जवानीतल्या सुटलात कळा, जरा समजून घ्याल का? अहो तेजल मॅडम तुम्ही, अहो तेजल मॅडम तुम्ही ओझ व्हायला याल का? ओझ ओझ काय गाणं आहे? ओझ. अहो तेजल मॅडम तुम्ही ओझ व्हायला याल का? काही सूचना आता हो म्हणा जवानीतल्या सुटलात कळा, जरा समजून घ्याल का? मंडळी, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजना जाहीर केली की मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी. आणि खरोखरच या बहिणींसाठी महिन्याला 1,500 रुपये अशी योजना आहे शासनाची. आणि खरोखरच मी मुख्यमंत्र्यांना गीतरूपी निवेदन सादर करणार आहे की माझ्या माय मावल्यांना तुम्ही 1,500 रुपये दिले ती आनंदाची गोष्ट आहे, पण माझ्या बहिणींचा भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊ नका. तुम्ही इकडे ते म्हणतात ना, तोंडात दिले आणि नाकातून बाहेर काढले अशी गत होता कामा नये. माझी बायको मला नुसती बोलते, हो 1,500 भेटलेच नाही. अरे बस झाले 1,500. नुसती पाठीशी लागली. मला न सांगतात कधी कधी बँकेत जाते चेक करायला. का महिलांना आशा आहे, खूप महिलांनी धावपळ केली, रांगेत लागल्या, कागदपत्रे जमा केली. का तर योजनेसाठी 1,500 रुपये शासनाचे ते आपल्याला मिळावेत. म्हणून उगवला तारा ती मी रहरा
गरजा शिवाजी राजा वाणी ऐकाना माझी मुख्यमंत्री दाजी हे गीत सादर करून नंतर एक पोवाडा सादर करू महाराजांचा वाणी ऐकाना माझी मुख्यमंत्री दाजी देऊ नका बहिणीला धोका देऊ नका बहिणीला धोका तुम्ही दिलेल्या 1,500ची साहेब तुम्ही दिलेल्या 1,500ची वसुली करू नका तुम्ही दिलेल्या 1,500ची वसुली करू नका रांगेत धावत गेली रांगेत धावत गेली आदेशाचं पालन केलं वेळोवेळी कागदपत्रे गोळा केली कराना घाई या बहिणी पायी साहेब कराना घाई या बहिणी पायी साहेब कराना घाई या बहिणी पायी लवकर खात्यात पैसे टाका लवकर खात्यात पैसे टाका तुम्ही दिलेल्या 1,500ची वसूल करू नका तुम्ही दिलेल्या 1,500ची वसूल करू नका शेवटचा पोवाडा सादर करू अरे भवानी आईची मान घेऊनी स्वराज्याची शपथ घेऊनी त्या मुघलांवर धडकला त्या मुघलांवर धडकला माझ्या शिवाजी राजाचा झेंडा भगवा फडकला माझा शिवाजी राजाचा झेंडा भगवा फडकला माझा शिवाजी राजाचा माझा शिवाजी राजाचा झेंडा भगवा फडकला भवानी आईची मान घेऊनी स्वराज्याची शपथ घेऊनी त्या मुघलांवर धडकला त्या मुघलांवर धडकला दुसरा एक आपला पोवाडा आहे
महाराष्ट्राच्या रक्षणासाठी केला विचार उठता बसता केला विचार उठता बसता सुनता झाला असता सुनता झाला असता रे तरी का राजा शिवाजी नसता सुनता झाला असता रे तरी का राजा शिवाजी नसता सुनता झाला असता तो तरी का राजा शिवाजी नसता सुनता झाला असता रे तरी का राजा शिवाजी नसता हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केला विचार उठता बसता केला विचार उठता बसता रे तरेगा राजा शिवाजी रे तरेगा राजा शिवाजी स्वराज्य आपले व्हावे हा ध्यास मनाला स्वरात हा विचार हरी क्षणाला मुठभर सेनाही घेऊन रणाला मुठभर सेनाही घेऊन रणाला शिवराय मावळ्यांनी प्राण लावला बनाला शिवराय मावळ्यांनी प्राण लावला बनाला शिवराय मावळ्यांनी प्राण लावला बनाला हर हर महादेव रंजना महान हर हर महादेव रंजना महान केली रणामध्ये घुसता केली रणामध्ये घुसता राजा शिवाजी नसता सारे दरेका राजा शिवाजी नसता देवानी मुघलांचा होता इराणाला पाहतो शिवरायांनी दाखविला मराठ्यांचा शिवरायाने दाखविला मराठ्यांचा शिवरायाने दाखविला मराठ्यांचा अमृवाया बहिणींनी सांभाळले हात दुसरे वादळा परिणी केली त्यांची हात दुसरे वादळा परिणी केली त्यांची हात संस्कृतीच्या याच गाण्याला देवही देवळात नसता देवही देवळात नसता सुद्धा झाला सारे दरेका राजा शिवाजी नसता सुद्धा झाला सारे दरेका राजा शिवाजी नसता हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केला विचार उठता बसता केला विचार उठता बसता सुद्धा झाला सारे दरेका राजा शिवाजी नसता सुद्धा झाला सारे दरेका राजा शिवाजी नसता सुद्धा झाला सारे दरेका राजा शिवाजी नसता सर्वांनी म्हणायचं आहे हर हर जय शिवाजी जय भवानी शिवाजी जय भवानी जय शिवाजी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून आभार मला जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि मी माझ्या इथं दुसऱ्या बारीची सांगता करतो गणपती बाप्पा